स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ राज्यभरातील खेळाडूंचा जलवा। राज्यभरातील स्टार खेळाडू नगरमध्ये भिडणार। वाडिया पार्क सज्ज मोठ्या स्पर्धेसाठी। अहिल्यानगरमध्ये माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा राज्यस्तरीय बॅडमिंटनचा थरार रंगणार आहे। 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणाऱ्या या महाराष्ट्र सब ज्युनियर आंतरजिल्हा स्पर्धा म्हणजेच राज्यातील युवा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। या भव्य स्पर्धेचं उद्घाटन रविवार 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे। राज्यातील विविध जिल्ह्यातून येणारे खेळाडू जबरदस्त टक्कर देतील आणि प्रेक्षकांना मिळणार आहे उच्च दर्जाच्या सामन्यांचा थरारक अनुभव। स्पर्धेच्या पूर्वतयारीची पाहणी स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी केली असून प्रत्येक बाबतीत काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत। खेळाडूंसाठी ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा नाही, तर ती आहे अरुण काका जगताप यांच्या क्रीडा प्रेमाला दिलेली खरी आदरांजली। अहिल्यानगर शहरामध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये 12 तारीख ते 17 तारीख या तारखेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि ह्या मॅचेसमधनं जो जिल्हा पुढे येईल तर त्याचे राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड होणार आहे। आणि मग या राज्यस्तरीय स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचा नियोजनाची पाहणी करण्यात आली आहे। या संघटनेचे सर्व पदाधिकारी सन्मान्य निलेशजी कुलकर्णी साहेब असतील, सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, यांच्या समवेत पाहणी झालेली क्रीडा अधिकारी असतील। येणारा जिल्ह्याचा प्रत्येक खेळाडू हा एक चांगल्या पद्धतीनं खेळ वाढला पाहिजे। जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या ही मैदानी खेळावरती आली पाहिजे। याच्याकरता अनेक संघटना या क्रियाशील असतात, काम करत असतात। राज्यस्तरीय स्पर्धा असतील, जिल्हास्तरीय असतील किंवा शालेय स्पर्धा असतील, याच्यावरती सगळ्या या संघटना बारकाईनं काम करत आहे। म्हणून आज आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये या वेगवेगळ्या क्रीडा संघटना या सातत्याने सक्रिय झाल्यात आणि त्याच्यातनं अनेक खेळाडू आता मैदानावरती यायला लागले आहेत। निश्चितच या स्पर्धेचा आयोजनाचा देखील तोच उद्देश आहे की दरवर्षी स्पर्धा होत असतात, पण जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे आला पाहिजे, अशी एक वेगळा मानस या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे निश्चित रूपाने या स्पर्धा चांगल्या व्हाव्यात असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे। निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे प्रत्येक जिल्हा या ठिकाणी खेळण्याकरता येणार आहे, तर सर्वांचं आम्ही निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे स्वागत करू। या स्पर्धा चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे जातील असा देखील आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न अहिल्यानगर या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देखील राहणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।